नमस्कार मैत्रिणी, कशा आहे ना? छान ना? चला आज मी तुम्हाला कुरडईची भाजी सांगते कशी करायची ती. कुरडया अशा तोडून घ्यायच्या, उन्हाळ्यात केलेली आपण असतात हे वाळवणाचे पदार्थ, त्या मोडून घ्यायच्या आणि दीड तांब्या गरम पाणी करायचं आणि त्याच्यात ओतायचं. अर्ध्या तासात ते भिजून निघन. मस्त पाणी जरा वर येऊन द्यायचं आणि भिजलं की असं चोळून घ्यायचं, त्याचे तुकडे होतात आणि छानपैकी पिळून घ्यायचं हाताने. त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं. पूर्ण पाणी टाकलं की आपण कढई तापाय ठेवायची, त्याच्यात तेल टाकायचं. अजून एक पळी, थोडं तेल जास्तच लागतं. कांदा, टॅमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरची हे आपल्याला लागणारे साहित्य आहे. जिरी मोहरी टाकली, ती तडतडली छान. कढीपत्ता बी टाकला आहे. आता आपण त्याच्यात कांदा टाकूया आणि टॅमॅटो बी टाकूया. मिरच्या टाकल्यात आणि ते आता छान परतून घेऊया. आणि त्याच्यावर काय करू आपण, 1 मिनटं झाकण ठेवूया. झाकण ठेवलं ना मग ते छान शिजतं. टॅमॅटो बी छान होतं, एकदम असा मऊ लुसलुशीत होतं, कडकपणा जातो त्याचा, कांद्याचा बी. आता त्याच्यात सुके मसाले टाकूया. हळद, मटण मसाला, संडे मसाला आणि घरचा मसाला, धना पावडर थोडं अर्धा चमचा टाकतो. आता त्याच्यात आता कुरडयांचा मीठ टाकूया. त्याच्यात मीठ बी छान हलवून घेऊया आणि आपण ते कुरडया पिळून घेतलेलं त्याच्यात टाकूया. ते सगळं मिक्स करूया. मिक्स केल्यावरून कोथिंबीर टाकूया, ती बी हलवून घेऊया. संपूर्ण ते परतून घेऊन त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. 5 मिनटं झाकण ठेवून काढलं की ते असं हलवायचं, खालवर करायचं की परत झाकण ठेवायचं, परत काढायचं, परत हलवायचं की आपली भाजी तयार होते. ती एका बाउलमध्ये काढायची. बघा, छान आहे ना मैत्रिणी? मस्त दिसते का नाही? 5 मिनटात भाजी तयार.